आणि मुंबईतलंच जर का बघितलं तर दिवसेंदिवस मुंबईतला लोकल प्रवास हा देखील अधिकाधिक जीवघेणा ठरतोय। मात्र तरीही जागेअभावी ट्रेनमध्ये दरवाजाशी लोंबकळण्याशिवाय प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसतो। याच्यामध्ये शासनाने आणि रेल्वेने काहीतरी याची चांगली सोय केली पाहिजे। ज्याप्रमाणे लोकांचे पैसे घेतात रेल्वेने, तसं लोकांना काही सोय मिळत नाही। दादर रेल्वे स्थानकातून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। मुंबईत लोकलचे अपघात दिवसेंदिवस वाढतायतच। मुंबईकर रविवार असो किंवा आठवड्याचा कोणताही वार अनेक उपनगरांमधून वेगवेगळ्या भागातून मुंबईच्या दिशेने येतात आणि त्यामुळे अशी गर्दी दिसते आणि विशेषतः लोक लटकत येतात कारण की जागा मिळत नाही। कुठे ना कुठेतरी ही लटकणं हेच धोकादायक ठरतं आणि ते जीवावर बेततं। असाच प्रकार 2 दिवसापूर्वी घडला आणि एका तरुणाला जीव गमवावा लागला। मुंबईमध्ये साधारणतः 500च्या आसपास असे अपघात होतात, त्याच्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागतो। चढण्यासाठी तुम्ही स्पर्धा बघताय किती आहे, त्यातून जागा मिळत नाही आणि मग त्याच्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीत जायचं आहे यासाठी लटकतात आणि त्यातूनच धोका हा अधिक संभावतो। विशेषतः लोकलच्या प्रशासनाच्या वतीने लोकल वाढवण्याचे प्रयत्न केले जातात, वेगवेगळे प्रयत्न केले जातात, पण ते कुठे ना कुठेतरी कमी पडत आहेत। मुंबईकरांनी देखील लटकता न जाता कुठे ना कुठेतरी शहाणपण दाखवत निवांत जाणं आवश्यक आहे। थोडासा वेळ उशीर लागेल पण जीवावर तरी बेतणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश बनेसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊयात। आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्या बरोबर आहे। देवेंद्र, आपण नेहमी म्हणत असतो की मुंबई फुगत चाललेली आहे आणि अर्थातच हा फुगा एक दिवस फुटणार आहे आणि तीच गोष्ट आपल्याला जास्त करून मुंबईतल्या या रेल्वे स्थानकांवर दिसते। प्रचंड मोठे लोंढे जे आहेत मुंबईत येणारे ते आपल्याला खास करून या स्टेशन्सवर दिसतात आणि त्यातूनच घडणाऱ्या घटना कदाचित ट्रेन्स कमी पडत असतील किंवा प्रशासनाने ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत त्या देखील कमी पडत असतील। काय वाटतं या संदर्भात काय आता तातडीनं उपाययोजना केली गेली पाहिजे? नक्कीच मृदुला, आपण बघतो की दिवसेंदिवस रेल्वेचा प्रवास जो आहे तो सर्वसामान्य प्रवाशांसाठी खडतर होत चाललेला आहे। दिवसेंदिवस रेल्वेमधली गर्दी जी आहे ती वाढते। एकीकडे आपण मान्य करतो की रेल्वेवरील ताण वाढतोय, त्याप्रमाणे प्रवाशांची संख्या वाढते आणि दिवसेंदिवस असे अपघात देखील जे आहेत त्या वाढतात आहे। त्यावेळी मी कुर्ला स्थानकावरती आहे। कुर्ला स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 7 आणि 8 जे आहेत नेहमीच गर्दीचे मानले जातात हार्बर लाईनवरील। तिथे आपण बघू शकतो की 2 ते 3 मिनिटं जरी रेल्वेला उशीर झाला तरी मोठ्या प्रमाणात जी आहे ती या ठिकाणी जी आहे रेल्वे प्रवाशांची जी आहे ती गर्दी होते। मात्र 1, 2, 3 ट्रेन सोडल्यानंतर चौथी ट्रेन पकडणं पर्यायाने प्रवाशांसाठी गरजेचं असतं, कारण वेळेत ऑफिसला पोहोचायचं असतं आणि त्यामुळेच कुठेतरी दरवाजाला हे प्रवासी जे आहेत ते लटकत प्रवास करतात। मात्र या मध्ये देखील अनेक ज्या आहेत दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी हा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत। त्याचबरोबर जे प्रवासी आहेत त्यांनी देखील या सगळ्याचं भान राखलं पाहिजे आणि सुरक्षित प्रवास केला पाहिजे, कारण काही थोड्याशा गडबडीमुळे त्यांच्या जीवाशी ते बेतू शकतं। हे प्रकरण जे आहे ते नुकतंच आपण डोंबिवलीमध्ये बघितलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच प्रशासनानेही काही पुढाकार घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जे प्रवासी आहेत त्यांनी देखील थोडंसं भान बाळगलं पाहिजे असं देखील आपण म्हणू शकतो। मृदुला, अगदी खरं देवेंद्र, ही माहिती दिल्याबद्दल देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।